ओतूर ब्राह्मणवाडा लागाचा घाट मार्गावर प्रचंड ट्रॅफिक जाम। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळेफाटा ते संगमनेर हायवेवर पहाटेपासून अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाली आहे। वाहने मोठ्या प्रमाणावर अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान बोटा येथे काही वाहने नादुरुस्त झाल्याने ही वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाल्याचे समजते। यामुळे प्रवाशांनी संगमनेर नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून ओतूर मार्गे लागाचा घाट मार्गे ब्राह्मणवाडा रस्ता निवडला, परंतु या मार्गावरही वाहने मोठ्या प्रमाणात वळविली गेल्याने रस्त्यावर प्रचंड गाड्यांचा ताफा अडकून पडला। परिणामी या मार्गावरही प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली। अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। दरम्यान अजूनही आळेफाट्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम असल्याचे वृत्त समोर येत आहे। नमस्कार। आज आपण पाहतोय काही प्रवासी आहेत जे ब्राह्मणवाडा गावात थोडक्यात जो लागाचा घाट आहे त्या परिसरातून आलेले आहे आणि जवळजवळ आज आपल्याला सकाळी कळतंय की अतिवृष्टीमुळे चन्नापुरी घाट जवळजवळ पूर्णपणे बंद आहे। असे ऐकायला भेटले की आळेफाटा चौक पहाटे 3 वाजल्यापासून पूर्णपणे ट्रॅफिक बंद असल्यामुळे तुम्ही पाहू शकता बरीचशी वाहतूक हे बघा या मार्गे वळवलेली आहे। तर काही प्रवासी आहेत जे पुण्याचे आहेत ते सांगतात नक्की काय अडचण आहे। नमस्कार साहेब, नक्की कसा काय आणि ह्या मार्गे तुम्ही आता आलेली आहेत? मगाशी तू लागाच्या घाटात सुद्धा भरपूर ट्रॅफिक झाली होती असं मी ऐकलं, बऱ्याचशा गाड्या अडकल्या होत्या तिथे। काय पूर्ण घासलेले आहेत? घासलेली आहेत। 2 ट्रक आहेत, हां, एक एसटी आहे। हां, त्यांना म्हणजे ट्रॅफिक ती गाडीच निघत नाही, ट्रॅफिक नाही। बऱ्याचशा गाड्या अजूनही आपण पाहू शकतो की चालूच आहेत गाड्या। तर म्हणजे आता तुमची गाडी ते इलेक्ट्रिक व्हेकल आहे, मग आता तुम्हाला जायचं नाशिकला? नाशिक आमची अर्धी चार्जिंग गेली त्यात आधी चार्जिंगमध्ये। मग चार्जिंग पुरेल तुम्हाला आता? हो, आता पुरेल। मग आता तुम्ही कोणत्या मार्गे, अकोले मार्गे जाणार आहे ना? हो, आम्हाला आता सध्या इथलं काहीच माहित नाही। आम्हाला इथून आम्ही सांगतो तुम्हाला कसं जायचं, काय जायचं, पण मग आता तुम्हाला काय काय अडचणी आल्या रस्त्यात? रस्ता एकमेकाला कोण सपोर्ट करत नाही, एक उतरलं की दादागिरी करून मागं पुढं करतात। म्हणजे ओतूर पासून जो लागाचा घाट परिसर आहे त्या परिसरात तुम्हाला असा अनुभव आला का? जो मी ऐकलं 200-250 गाड्या तिथे अडकलेल्या आहेत, बरोबर? तर आता तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही पुण्यावरून कुठून घुसले, तुम्ही कुठून आले? आळेफाट्याला रस्ता मोकळा होता का तुम्हाला? मग त्या मार्गे तुम्हाला कोणी सांगितलं या मार्गे? पोलिसांची काही मदत झाली? पोलिसांनी अशी कोणती व्यवस्था केलेली नाही का? मॅपमधून रस्ता शोधत आम्ही आलो। म्हणजे मॅपमधून तुम्ही मॅपमधूनच रस्ता काढला, ओतूरला आलो। ओतूरवरनं येताना इथं घाटामध्ये पण खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि मोठ्या मोठ्या गाड्या अडकलेल्या आहेत मध्ये। प्रशासनाची कोणती मदत झालेली नाही, कोणीच नाही आहे तिथे। एसटी, ट्रक वगैरे या सगळ्या गाड्या त्या घाटामध्ये अडकल्यात। तो घाट पण छोटा आहे, तुम्ही इतका छोटा रस्ता आहे आणि त्या छोट्या रस्त्यावर 2 गाड्या बसत नाहीत आणि तिथं हे 2-2 ट्रक आणि 2-2 हे मोठ्या मोठ्या गाड्या नाही बसत आहेत आणि ते गाड्या एकमेकाला घासतायत, नुकसान पण आहे। चालेल, धन्यवाद।